रामकृष्ण हरी. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं समापातकनाशनं. भगवान श्री प्रभु रामचंद्र की जय. धर्मरक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाळीशी भक्तजना, आपुल्या पाळीशी भक्तजना. अंबरशीसाठी जन्म सोशिले, दृष्ट निर्दाळिले किती एक. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी. अंबरशीसाठी जन्म सोशिले, दृष्ट निर्दाळिले किती एक. तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे. होय नारायणे कृपा सिंधू, होय नारायणे कृपा सिंधू. अंबरशीसाठी जन्म सोशिले, दृष्ट निर्धाळिले किती एक. दृष्ट निर्धाळिले किती एक. श्री प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्ताने चालू असलेली आपली ही प्रवचन सेवा मागच्या रामजन्मोत्सवाच्या रामनवमीनिमित्तानं आपण विशेष प्रवचन करतो आहोत. कालच्या भागामध्ये आपण प्रभू रामचंद्राच्या जन्माची कथा आणि त्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग धर्मरक्षा वया अवतार येशी, या अभंगाला धरून आपण थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. अभंगात पूर्णपणे चिंतन आपल्याला करता आलं नाही. आज उर्वरित चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करूयात. कालच्या भागामध्ये विचार करत असताना आपण असं बघितलं, भगवान परमात्मा जन्माला येतो, अवताराला येतो, प्रगट होतो. कशासाठी? धर्मरक्षा वया अवतार येशी. तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्ही धर्माचं रक्षण करण्यासाठी अवताराला येतात. आपल्याला आठवत असेल, मी कालच्या भागामध्ये असं बोललो होतो का अभंगामधून तुकोबाराय देवाकडे काहीतरी मागतात का? तर थोडं बारकाईनं बघितलं तर असं लक्षात येते की या अभंगातून तुकोबाराय देवाला आठवण करून देतात आणि काहीतरी मागतात. तुकोबाराय देवाला आठवण करून देतात, देवा तू धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतो. तू स्वतः सुद्धा बोलतो आणि आम्ही सुद्धा बघितलं. आम्हाला माहिती आहे तू अनेक अवतार यापूर्वी घेतलेत. किती अवतार घेतले देवाने? देवाचे 10 अवतार तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे. तुकोबाराय सुद्धा वर्णन करतात ना, मच्छ कुर्मादी सुकर, मच्छ कुर्मादी सुकर, मच्छ कुर्मादी सुकर. आम्हासाठी अवतार, मच्छ कुर्मादी सुकर, मच्छ कुर्मादी सुकर, मच्छ कुर्मादी सुकर. देवा तुम्ही अवतार घेता, कुणासाठी अवतार घेता? आम्हासाठी अवतार. कालच्या भागामध्ये बोलताना मी बोललो का फक्त रावणाला कुंभकर्णाला मारण्यासाठी अवतार नाही, अवतार आमच्यासाठी आहे, भक्तांसाठी अवतार आहे. आम्हासाठी अवतार. मच्छ कुर्मादी सकर. मच्छ कुर्म, सुकर म्हणजे वराह, वामन, नरसिंह, परशुराम, राम, श्रीकृष्ण, हे सर्व अवतार भगवंताचे आहेत ना. 10 अवतार मुख्य सांगितलेत. आणि हे अवतार 10 अवतार घेण्यामागची सुद्धा कथा आपल्याला अंबरीश आख्यानामध्ये जावं लागेल. स्वतंत्र विषय आहे तो. पण तुकोबाराय म्हणतात, देवा तू जे अवतार घेतले ना, 10 अवतार मुख्य घेतले आहेत. ते कुणासाठी घेतले? आमच्यासाठी घेतले, धर्माचं रक्षण करण्यासाठी घेतले हे आम्हाला माहिती आहे. कारण तू भक्ताचा कैवारी आहे, भक्ताचा प्रतिपालक आहे, भक्ताचा पोशिंदा आहे, भक्ताचं पालन पोषण करणार आहे, भक्तांना संकटकाळी मदत करणार आहे ना. भक्तासाठी तू कष्ट घेतोस ना. भक्ताच्या कैवारी कष्ट लिस विठ्ठली,
हा भक्ताच्या काही वारे कष्ट लिस विठ्ठली. कष्ट घेतले पण केलं काय? अंबरशी कारणे जन्म 10 घेतली. अंबरशी कारणे जन्म 10 घेतले. अंबरशी कारणे जन्म 10 घेतले. अंबरशीसाठी तू 10 जन्म घेतले, म्हणजे 10 अवतार घेतले. जे महत्वाचे 10 अवतार आहे, जे मी सांगून गेलो, मत्स्य कुर्म वराह वामन नृसिंह परशुराम राम भगवान श्रीकृष्ण, असे जे मुख्य जे अवतार आहे ते भगवंताने घेतले. महाराज या अभंगामध्ये, प्रस्तुत अभंगामध्ये सुद्धा तुकोबराय वर्णन करताना म्हणतात, अंबरशीसाठी जन्म सोशी गेले. तिकडे काय म्हटलं? अंबरशीसाठी जन्म 10 घेतले. या अभंगामध्ये सुद्धा म्हटलंय, अंबरशीसाठी जन्म सोशी गेले. अंबरशीच्या साठी तू जन्म घेतले, अवतार घेतले, आणि त्या अवतार घेण्यामागचं तुझं एक आणि एकच कारण आहे. तुझं एक आणि एकच उद्देश आहे. तुझं एक आणि एकच ध्येय आहे, जे आम्हाला माहिती आहे. काय? पहिलं तर तुझं एक आहे, धर्माचं रक्षण, धर्म रक्षावा. अवतार येशी दुसरं, आपुल्या पाळीशी भक्तजना, आपुल्या पाळीशी भक्तजना. आपल्या भक्तजनांचा तू त्यांचं पालन पोषण तर तू सर्वांचंच करतो. या बाबतीत आम्हाला शंका नाही. पोषितो जगाशी एकलाची. सर्व जगताचा सांभाळ तू करतो माहिती आहे, पण खऱ्या अर्थानं उद्धार भक्तांचा करण्यासाठी तुझे अवतार घेतो मला माहिती आहे. आपल्या पाळीशी भक्तजना, अंबरशीसाठी जन्म सोशी गेले. आणि पुढचं तेही महत्वाचं कारण, दृष्ट निर्दाळीले. किती एक दृष्ट निर्दाळीले, अंबरशीसाठी जन्म सोशियेले. अंबरशीसाठी जन्म सोशियेले, दृष्ट निर्दाळीले. किती एक दृष्ट निर्दाळीले. देवा, तू दृष्टांचं निर्दलन केलं, दृष्टांचा संहार केला. किती? कित्येक. आता तुम्हाला माहिती आहे ना कित्येक म्हणजे? नरसिंह अवतारामध्ये भगवंताने हिरण्यकश्यपूचा नाश केल्याचा आपल्याला माहिती आहे. बाकी अवतारामध्ये हिरण्याक्षाचा वगैरे नाश केला तेही माहिती आहे. आणि जो अवतार भगवंताने काढल्या तिथेला भगवंताचा जन्मोत्सव केला, त्या भगवंताने कुंभकर्ण रावण यांचा संहार केला की नाही महाराज? याच्या रावण कुंभकर्ण एतद् रामायणम. कुंभकर्ण रावणाचा संहार केला, कृष्ण अवतारामध्ये कंसाचा संहार केला, असा अनेक दृष्टांचा देवाने संहार केला. तुकोबराय तेच वर्णन करतात, देवाला आठवण करून देतात. देवा, दृष्ट निर्दाळीले किती एक, अंबरशीसाठी जन्म सोशियेले, दृष्ट निर्दाळीले किती एक. तू दृष्टांचा संहार केला, दृष्टांचा नाश केला, आपल्या भक्तजनांचं त्या ठिकाणी तू संरक्षण केलं. तुकोबाराय म्हणतात, देवा, भक्त आणि अभक्तांचा विचार करत असताना तू नेहमी भक्तांसाठी धावून आला. भक्तांच्या काय वारे कष्टलीस विठ्ठली. तू भक्तांसाठी नेहमी धावून येतो देवा, नेहमी धावून येतो. भक्तांवरती तू कृपेचा वर्षाव करतो, नेहमी भक्तांवरती कृपेचा वर्षाव करतो. तो भक्त गरीब आहे, श्रीमंत आहे, भक्त कोण आहे, त्याची जात काय, त्याची पात काय, त्याचा वर्ण काय, हे तू बघत नाही. त्याच्यासाठी तू काही कष्ट करून, काही करून त्याच्यासाठी धावत येतो. हा तुझा इतिहास आहे, हे तुझं महात्म्य आहे. यासाठी तू धन्य आहे, यासाठी तुला धन्यवाद दिले पाहिजे. अरे तू कृपा करणार आहेस. तुकोबाराय या अभंगातून या वर्णन करतात. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, देवा, धन्य तुझ कृपा सिंधू मनतील, धन्य तुझ कृपा सिंधू मनतील, धन्य तुझ कृपा सिंधू मनतील, धन्य तुझ कृपा सिंधू मनतील. आपुला तू बोल साच करी, आपुला तू बोल साच करी, अंबरशीसाठी जन्म सोशियेले,
अंबऋषीसाठी जन्म सोशी येले. या तृतीय चरणामध्ये तुकाराम म्हणतात, देवा धन्य आहे तू, धन्य आहे तू, देव धन्य आहे महाराज. का? कारण तू कृपा सिंधू आहे, कृपेचा सागर आहे, कृपेचा ओढा नाही, कृपेचं सरोवर नाही, कृपेची नदी नाही. तुकोबाराने शब्द वापरला सिंधू. सिंधू म्हणजे सागर, सिंधू म्हणजे समुद्र. आणि मग देवा तू कृपेचा समुद्र आहे, धन्य तुझा कृपा सिंधू म्हणतील. तुला कृपेचा सागर म्हणतात, तू कृपा सिंधू आहे. सिंधू का हो? आपण बघा, आपण कृपा कशाला ही कृपा म्हणतो? एखाद्याने आपल्याला काहीतरी संकट काळी मदत केली, कृपा झाली हो तुमची. ही कृपा नसते हो, भगवंत करतो ती कृपा आहे. बघा, सुदामा ब्राह्मणाने मुठ्ठीभर पोहे देवाला दिले. आपल्याला माहिती आहे कथा, मला कथा विस्तारात जायचं नाही. पण देवाने काय केलं? सुदामा ब्राह्मण कैसा दारिद्र्य पिढीलं, नाही का? मुठीभर पोह्यासाठी गाव स्वर्णाचा केला गा. असा देव कृपेचा सागर आहे, अत्यंत कृपा करतो. त्या ध्रुव बाळावरती कृपा केली, उपमन्यावरती कृपा केली. आपल्याला माहिती आहे ना, उपमन्या कारणे कैसी धावसी लवलाई, पाजी प्रेम पाणासर सागरा ठाई, पांडुरंगे येऊ पांडुरंगी. अनेकावरती देवाने कृपा केली, अनेकांचं त्या ठिकाणी महाराज उद्धार केला. आपल्याला माहिती आहे. अहो, याचं वैशिष्ट्य असं आहे महाराज, हा देव असा आहे ना, भक्ताचाही उद्धार करतो आणि आपल्या शत्रूंचा, वैऱ्यांचाही उद्धार करतो. अहो, ज्या रावणाने आपली बायको पळवून नेली, ज्या रावणाचा देवाने त्या ठिकाणी वध केला, युद्धामध्ये हरवलं, त्या रावणाचाही या देवाने उद्धार केला. हे वैशिष्ट्य आहे. आपल्याला माहिती आहे, ज्या पुतना मावशीने आपल्या स्तनातून विष पाजून भगवान श्रीकृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला, त्या पुतना मावशीचा सुद्धा उद्धार भगवान श्रीकृष्णाने केला. अनेक कथा आहेत, आपल्याला माहिती आहे. असा हा कृपा सिंधू आहे भगवान. कसा आहे? कृपा सिंधू आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, धन्य तुझा कृपा सिंधू म्हणतीन. तू कृपा सिंधू आहे, तुला कृपा सिंधू म्हणून सांगितलं जाते. तू कृपाळू आहे, आम्हाला माहिती आहे ना. का रे? तुकोबाराय म्हणतात, म्हणून तर आम्ही सांगतो, लोकांना उपदेश करतो. का रे नाठ विषयी कृपाळू देवासी, पोसी तो जगासी एकलाची एकलाची. देव कृपाळू आहे आणि मग कृपाळू असल्यामुळे आम्ही तुझे गौरव गातो ना, आम्ही तुझा, म्हणून तुला धन्य म्हटलं. आपल्याला माहिती आहे आणखी धन्य कुठे कुठे म्हटलं देवाला, बरेच ठिकाणी म्हटलं. धन्य तुची विठोबा, नाही का? धन्य तुची विठोबा. काकळा तिच्या भंगामध्ये बघून घ्या, देवाला धन्यता दिली. देव धन्य आहे. का देव धन्य आहे? कारण तो कृपा सिंधू आहे. आणि मग कृपा सिंधू असल्यामुळे, कृपेचा सागर असल्यामुळं तो आपल्यावरती कृपा करतो. आणि त्याने आश्वस्त सुद्धा आपल्याला केलाय ना. तो म्हणतो ना, जो मध्ये यरंद शरण त्याची, जो मध्ये हो यरंद शरण त्याची, मी निवारी जन्म मरण, याला आगी शरणागता शरण्य मीची एकू. मला शरण आलेल्याचा मी उद्धार करतो. तेषामहं संतर्ता मृत्यू संसार सागरात. गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं की नाही? सांगितलं ना. मग तो जर उद्धार करतो, तो आपल्यावर कृपा करायला तयार आहे. तो कृपा सिंधू आहे. तुकोबाराय देवाला आठवण करून देतात, देवा धन्य तुझा कृपा सिंधू म्हणतील. आणि आता एक काम कर, तू त्रेतायुगात कृपा केली, शबरीचा उद्धार केला. अरे कुठली जात त्या शबरीची? कुठल्या जातीची शबरी जन्माला आली? काय तिचं तप, काय तिचं कुळ, काय तिचं वर्ण, काय तिची शक्ती? तू तिच्यासाठी धावून आला, शबरी असलेल्या, आदिवासी असलेल्या शबरीसाठी. अरे देवा, तू तिची उष्ट बोरं खाल्ली रे. बोरे खाय बिल्लीनीची, बोरे खाये बिल्लीनीची, बोरे खाये बिल्लीनीची, ऐका महिमा आवडीची, बोरे खाये बिल्लीनीची. मी का सांगतो आहे? देव तिथे जात पाहत नाही, वर्ण पाहत नाही, काहीच पाहत नाही. आपली कृपा करतो. फक्त भक्त बनावं लागतं. शबरीसाठी तू धावून आला, शबरीचा तू उद्धार केला. केवटासाठी तू धावून आला, केवटाने तुला
नदी पार करून दिली, तू मात्र त्याला भवसागर पार करून दिला. एवढी मोठी तुझी कृपा आहे रे. तुझ्या कृपेचं फळ कल्पांतामध्ये सुद्धा संपत नाही. असा देवा तू, असा कृपा सिंधू तू. आणि मग आता त्रेतायुगात कृपा केली, तिकडे तू द्वापार युगात कृपा केली, त्रेतायुगात तू कमालच करून टाकली रे. एवढ्या मोठ्या लंकाधीशासोबत युद्ध केलं, तुझ्यासोबत एकही माणूस नव्हता आम्हाला माहिती आहे. लक्ष्मण आणि तू दोघेच नर होते, बाकी वानर होते. तू कुमार म्हणून तर कौतुक करून सांगतात देवा. वानरानं लंका जिंकून दिली का? तू वानराच्या हातून करवून घेतलं ते सांग बरं. तुकोबाऱ्यांचे शब्द आहेत. मला तुकोबाऱ्या म्हणतात, वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. वानराच्या हातून लंका जिंकून देण्याचं सामर्थ्य तुझं आहे. एवढी मोठी कृपा तुझी आहे देवा. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील. देवा असा तू कृपा सिंधू आहे, कृपेचा सागर आहे. आता तू जे बोलला ना, तुझं बोलणं तूच खरं कर. आपुला तू बोल साच करी, आपुला तू बोल साच करी. साच करी म्हणजे सत्य कर. साच म्हणजे सत्य. तू जे बोलला ना ते तुझेच बोलणे तू सत्य कर. आपुला तू बोल साच करी, धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील. आपुला तू बोल साच कर. तू बोलला ना की मी भक्तांचं रक्षण करतो. तू बोलला ना मी भक्ती प्रेमाला वेडा होतो. तू बोलला ना तुम्हाला काय येते काय येत नाही मी बघत नाही, तुमची शुद्ध भक्ती बघतो. बोलला ना तू भाव बळयाकडे येर हरिनाकडे. भाव आणि नुसतं भावाचं बळ तू बघतो. फक्त भाव भक्त भक्ती तू बघतो. तू काहीच बघत नाही. असं असताना मग तुझे जे हे बोलणं आहे ना, तू बोलणं साच कर, सत्य कर. तू कृपा सिंधू आहे. तू धर्माचं रक्षण करतो. मग आम्ही धर्म मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत असताना आमचं रक्षण तू कर, आमचा उद्धार तू कर, आमच्यावर तू कृपा कर. कारण तूच कृपा करू शकतो रे. दुसरं कोण कृपा करू शकतो महाराज? एक तर संत किंवा देव. कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर. एक तर संत कृपा करू शकतात, आणि कृपा एक तर संत करू शकतात किंवा देव करू शकतो. यांनी केलेली कृपा संपत नसते. माणसाने जीवाने केलेली कृपा संपू शकते. पण संतांनी कृपा केली तर, देवाने कृपा केली तर, कृपादान केले संती कल्पां तीही सरे. आपल्याला माहिती आहे प्रमाणे संतांनी केली कृपा संपू शकत नाही. देवाने केलेली कृपा संपू शकत नाही. आणि तिथे कृपेला काहीतरी असं काही क्वांटिटी नाही हो. एवढी कृपा तेवढी कृपा. कारण तो कृपेचा सागर आहे. तुकोबर आहे म्हणतात, धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील. आपुला तू बोल साच करी. आणि असं आहे महाराज, हे कोणी सांगितलं अमक्यानी तमक्यानी त्यांनी यांनी सांगोमांगी? तुकोबर आहे म्हणतात, देवा तुझं वर्णन वेद करतो, शास्त्र करता, श्रुती करते, स्मृती करते, संत करतात. सर्व तुझे वेद करतात. काय करतात? पुराण सुद्धा तुझं वेद वर्णन करतात. तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे तुझं वर्णिती पवाडे, तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. पवाडे नाही, पुराणे. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. होय नारायणे दया सिंधू, होय नारायणे दया सिंधू. अंबऋषीसाठी जन्म सोशियेले, अंबऋषीसाठी जन्म सोशियेले, अंबऋषीसाठी जन्म सोशियेले, अंबऋषीसाठी जन्म सोशियेले. तुकोबारा म्हणतात, देवा तू कृपा सिंधू आहे. त्याचं वर्णन आम्ही करतो असं नाही. वेद वर्णन करतो, शास्त्र वर्णन करतात, श्रुती वर्णन करते, स्मृती वर्णन करते, 33 कोटी देव वर्णन करतात तुझं. असा तू कृपा सिंधू आहे. वेदाने वर्णन केलं, वेदाला सुद्धा तू कळला नाही देवा. वेदाशी कानडा, श्रुतीशी कानडा, वेदालाही कळला नाही तू. वेदालाही नाही कळला,
वेदालाही नाही कळला अंतपार ज्याचा, अंतपार ज्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. असा तू देव, असा पांडुरंग परमात्मा, असा भगवान प्रभू रामचंद्र. देवा तू वेदाला सुद्धा कळला नाही, वेद सुद्धा तुझं वर्णन करता करता शिनला हो. एक अभंग आहे बघा, आता मला आठवणार नाही. पुसू नका बाई वेदाची काही कळलेची नाही, वेदाशी काही कळलेची नाही. आणखी काय आहे? द्विसहस्त्र झाल्या जिबा जिबा देव काहो विटेवरी उभा उभा. गोळ अभंग आहे. वेदाला कळला नाही. मी तात्पर्य काय आहे? वेदाने वर्णन केलं, वेद जाणू गेला. महाराज म्हणतात ना, वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेद जाणू गेला पुढे मौना. रोजचं प्रमाण आहे ना आपलं, रोज आपण म्हणतो की नाही, वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेद जाणू गेला पुढे मौनावला. ते गुह्य तुझा लाभ प्राप्त कशी. वेदाला कळलं नाही महाराज, पण सर्व वेद त्यांचं वर्णन करतात की नाही. माऊली ज्ञानोबारायांच्या अभंग हरिपाठातलं दुसरं अभंग काय काय सांगितलं माऊलीने दुसऱ्या अभंगामध्ये हरिपाठाच्या? चहुवेदी जाण साई शास्त्री कारण. चारही वेद, सहाही शास्त्र आणि पुराण. 18 पुराण हर्षी गाती, 18 पुराण हर्षी गाती. तुकोबर आहे तेच सांगतात नाही अभंगात. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. माऊली म्हणतात 18 पुराणे हर्षी गाती, आणि तुकोबर आहे म्हणतात तुका म्हणे तुझं वर्णिती पवारे पवा. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. पुराणे तुझे वर्णन करतात. काय वर्णन करतात पुराणे? होय नारायण दया सिंधू, होय नारायण दया सिंधू. तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, होय नारायणे दया सिंधू, दया सिंधू, होय नारायणे दया सिंधू. तुकोबर म्हणतात देवा पुराण तुझं वर्णन करतात, तेव्हा तू आता दया सिंधू बन. हे बघा, वर शब्दाला कृपा सिंधू आणि इथे शब्दाला दया सिंधू. तुकोबर देवाला वर्णन करतात, देवाला विनवणी करतात. देवा मी सांगितलं होतं ना, तुकोबर अभंगातून काहीतरी मागतात. तुकोबर म्हणतात देवा तू दया सिंधू बन. तू आता नारायणा आमच्यावर दया कर. काय दया कर? देहाचा विसर पाडी. म्हणजे अनेक ठिकाणी आता मागणीपर अभंगाचा आपण विचार केले तर त्या अनुषंगाने हे प्रमाण लावून घ्या. होय नारायण दया सिंधू. देवा दया सिंधू हो, करुणा सिंधू हो, कारण तू करुणेचा सागर आहे. मग आमच्या घरी ते असं पूर्वीच्या खांब आणि नाटाचं घर, त्याच्यावरती वरती लिहिलेली म्हण मला आठवते. तू करुणेचा सागर देवा, तुझला ते दुःख सांगावे, तुझं वाचून इतरा ते दिन मुख पसरून काय मागावे. अर्थात तू करुणेचा सागर आहे. तुकोबर आहे म्हणतात तसं तू कृपा सिंधू आहे. कृपा सिंधू आहे, तू दया सिंधू आहे. आमच्यावर दया कर, आमच्यावर उपकार कर. देवा आता ऐसा करी उपकार. आमच्यावर कृपा कर, आमच्यावर दया कर, आणि काय कर? धर्म मार्गाने चालण्यासाठी आम्हाला शक्ती दे, आम्हाला युक्ती दे. आमचं रक्षण कर, धर्माचं रक्षण कर. सुख समाधान वाढावया, सुख भक्तिभाव धर्म. कुळाचारी नाम विठोबाचे हे करण्यासाठी आम्हाला शक्ती दे. प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं रामनवमीच्या या शुभ पर्वावर तुकोबरायांच्या धर्मरक्षावया अवतार घेशी या अभंगावर चिंतन करण्याचा आपण थोडाफार प्रयत्न केला. या अभंगावरचं चिंतन एवढं सोपं नाही, आणि ते मला सांगोपान करणं शक्यही नाही, तेवढा माझा अभ्यास पण नाही. संत मुखातून ऐकलेली वचने, मोठ्या मोठ्या कीर्तनकारांच्या मुखातून केलेलं श्रवण, आणि त्यांच्याच कृपेने काही केलेलं वाचन, यातून मला जे काही सांगता आलं, या अभंगाचा तुटका मुटका जो काही अर्थ आपल्यापर्यंत ठेवता आला तो ठेवण्याचा प्रयत्न केला. मला माहिती आहे भगवंताला
तुम्ही किती अवघड सांगता, तुम्ही त्याचं काय वर्णन करता यापेक्षा किती प्रेमानं करता हे जास्त आवडते. कारण त्याला प्रेम पाहिजे आहे, त्याला दुसरं बडेजावपणा नको, त्याला विद्वत्ता नको, ज्ञान नको, त्याला प्रेम पाहिजे. कारण तो प्रेमाचा भुकेला आहे ना. एक प्रमाण सांगतो आणि सांगतो, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला. मग तो प्रेमाचा भुकेला आहे. आणि आपण जर ही सेवा प्रेमाने करत असू, निरपेक्ष भावनेनं आणि प्रेमाने जर सेवा करत असू, तर ते भगवंताच्या चरणी रुजू होणार याची मला खात्री आहे. झालेली ही 2 दिवसाची सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणी रुजू करत असताना आपणही सर्व श्रोतृवर्गांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा प्रभूच्या चरणी अर्पण करून पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो. आपलं हे संतांचे अमृतवचन हे जे यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलच्या माध्यमातून आपण नित्य नैमित्तिक अनेकदा काही ना काही नवीन विषय घेऊन प्रवचन करत असतो. आणि आपल्याला माहिती आहे की प्रवचन दुसरं कोणाची प्रवचने काय म्हणतात ऑडिओ व्हिडिओ करून आपण या चॅनलवर टाकत नाही. हे स्वतंत्र असं मला जे सांगता येईल, माझं जे काही चिंतन वाचन असेल त्या दृष्टीनं मी ते आपल्यासमोर ठेवत असतो. मला आशा आहे आपण सर्वजण हे या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. ज्यांनी केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळींना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि आम्हाला आणखी भरभरून संत वाङ्मयाची सेवा करण्यासाठी प्रोत्साहित करा. एवढीच आपल्याला विनंती करेल. संत वचनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं, त्याला काही खर्च नाही चॅनलला सबस्क्राईब करायला. आणि आपल्याला जेव्हा ऐकता येईल तेव्हा ऐकलं. असं काही जबरदस्ती नाही की रोज ऐका, सकाळी ऐका, दुपारी ऐका, संध्याकाळी कधीही ऐकलं तरी काही अंश तरी आध्यात्मिक विचाराने आपल्या जीवनामध्ये फरक पडेल याची मला खात्री आहे. जास्त वेळ घेत नाही. प्रभू रामचंद्राच्या रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्तानं झालेली सेवा त्यांच्याच चरणी अर्पण करू आणि थांबूया. पुन्हा एकदा भेटू. कधी भेटायचं तर मला असं वाटते हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर आपण भेटूया. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा रामचंद्रांचं भजन करू. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. पुंडलीकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेयनाथ श्री गणाध माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की